टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। LPG गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या अपघातामध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते आहे आणि हेच अपघात रोखण्यासाठी आता रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळतंय। या LPG गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरसाठी आता एक वेगळी नियमावली असणार आहे। आज आपण TV9 वेब एक्सप्लेनरच्या माध्यमातून ही नियमावली नेमकी काय असणार आहे हे पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। सध्या मुंबई गोवा महामार्गावर LPGची गॅस टँकर जी वाहतूक आहे ती या ठिकाणी मोठ्या पद्धतीने वाढलेली आहे आणि या गॅस टँकरचं अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं पाहायला मिळतं आहे। गेल्या 2 महिन्यामध्ये 3 मोठे अपघात हे मुंबई गोवा महामार्गावरती LPG गॅस टँकरचे झालेले पाहायला मिळतात आणि त्यानंतर या LPG गॅस टँकरमधून या ठिकाणी गॅस देखील लीक झालेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आता गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला पाहायला मिळतो आहे। मुंबई गोवा महामार्गावरती धावणाऱ्या या LPG गॅस टँकरची वेग मर्यादा आता ताशी 20 किलोमीटर एवढी करण्यात आलेली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातून हे गॅस टँकर दुसऱ्या जिल्ह्यात जाईपर्यंत हे एस्कॉर्टच्या माध्यमातून या ठिकाणी हे गॅस टँकर रवाना करण्यात येणार आहेत। तर या गॅस टँकरचा अपघात झाला तर तज्ञ टीम देखील या ठिकाणी हातखंबा इथं 24 तास अलर्ट मोडवरती असतील आणि त्या अनुषंगाने ही टीम देखील सदैव तैनात केली जावी असे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर जे LPG गॅस टँकरचे जे चालक आहेत त्यांची तपासणी देखील या ठिकाणी होणार आहे आणि त्यांना RTOच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रेनिंग देखील मिळणार आहे। तर ऐन गणेशोत्सवामध्ये ही अवजड वाहनांची वाहतूक देखील बंद केली जाणार आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वारंवार होणारे हे LPG गॅस टँकरचे अपघात जे आहेत ते रोखण्यासाठी आता जिल्हा पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।